नमस्कार मित्रांनो. तुमचं चिकित्सा आणि प्रबोधन या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी एक सरळ साधा विषय घेऊन आलो आहे. तो म्हणजे वाचनाविषयी. परंतु जे वाचन आहे, ते वाचन करण्यासाठी कोणत्या-कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, ते तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशी 4 पुस्तकं सांगणार आहे, की ते वाचणं फार गरजेचं आहे. जसं की आपल्या अ, हिंदू धर्मामध्ये जनरली असं म्हटलं जातं, की जीवनात आल्यानंतर एकदा तरी भगवद्गीता वाचायला पाहिजे. आता हे म्हणणारे भरपूर लोकं आहेत. पण वाचतात किती लोकं? हा मात्र त्याच्या मागचा संशोधनाचा विषय आहे. 10 पैकी माझ्या मते, की हार्डली 1 फक्त माणूस भगवद्गीता वाचत असेल. आजकाल तर ते आणखी सोपं झालेलं आहे. तुम्हाला वाचायची गरज नाहीये. तुमच्याकडे ऑडिओ व्हिडिओ अवेलेबल आहे. YouTubeवर जरी गेलात तरी सारेगमाचा जे भगवद्गीता आहे 18 चॅप्टर्स त्यांनी फार छानपणे दिलेले आहेत आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे श्लोकसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आणि त्या श्लोकाचा अर्थ काय आहे, तो सुद्धा समजून सांगितलेला आहे. मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे, की ज्ञान तुमच्या आसपासच आहे आणि आता तर YouTubeने ते इतकं सोपं केलेलं आहे, की तुम्हाला फक्त तो व्हिडिओ पाहायचा आहे. तर अशा सोप्या ज्या गोष्टी आहेत, ते बऱ्याच वेळा आपण WhatsApp, Facebook ह्यातून ज्या पोस्ट येतात, त्याच्यावर अवलंबून राहतो. तर बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा 90% लोकं तेच फॉलो करतात. परंतु ते विषय जाणून घेण्यासाठी जे एफर्ट्स टाकायचे ते टाकत नाही. आणि फायदा एक असतो, कोणताही चॅप्टर तुम्ही फक्त त्यातल्या 2-4 ओळी जर आत्मसात केल्या किंवा वाचल्या, तर त्याचा तुम्हाला फायदा होत नाही आणि तो विषय सुद्धा तुम्हाला पूर्ण समजत नाही आणि त्याच्यातली जी मेन मजा असते, तेच निघून जाते. आणि जे पोस्ट करणारे लोकं त्याच गोष्टी टाकतात, जे त्यांच्या फायद्याच्या आहे. त्यामुळे कोणताही विषय म्हणतात ना, हाफ नॉलेज इज अल्वेज डेंजरस. तर जे ज्ञान घेताना पूर्ण घ्या, अपुरं घेऊ नका. अपुरं घ्याल तर तुम्ही फक्त व्हिक्टिम व्हाल, बळी पडाल. दुसरं काही होणार नाही. तर गीतेविषयी तुम्हाला जे बी काही अ, हे महाराजांकडून ऐकण्यापेक्षा स्वतःच तुम्ही YouTubeवर जाऊन सारेगामा कारवाचे जे काही व्हिडिओज आहेत ते पहा आणि तुम्हाला भगवद्गीता एका फर्स्ट अटेम्प्टमध्ये कळणार नाही. तुमच्या बुद्धीवर डिपेंड किती बुद्धिमान माणूस असेल, फर्स्ट टाईम जर तो वाचत असेल, तर त्याला समजत नाहीये. कमीत कमी 2 ते 3 वेळा वाचल्याशिवाय त्याचा मतितार्थ तुम्हाला समजणार नाही. तुम्ही ते 5 वेळा ऐका, 6 वेळा ऐका. जसं-जसं तुम्ही ऐकत जाल, तसं तुम्हाला जीवनाचं जे काय जीवन रस आहे, जीवनाचे जे मूल्य आहेत, ते तुम्हाला समजतील. आता आपण येऊ दुसऱ्या विषयाकडं. मला आणखी एक सांगायचं की एखादा विषय असतो तो चला, की एका पुस्तकात मांडला असेल तर वेगळी गोष्ट आहे. परंतु हिंदू धर्मामध्ये हजारो पुस्तकं आहेत. तुम्ही वाचणार कोणतं? तुम्हीच कन्फ्यूज आहात. आणि पुस्तकामध्ये एक लक्षात ठेवायचं चॅप्टर हे सिक्वेन्शियली वाचले जातात. हा कॉमन सेन्स आहे. कारण की चॅप्टरची रचनाच अशी केलेली असते, की जो पहिला चॅप्टर असतो तो बेस असतो चॅप्टर 2 साठी. म्हणजे पहिला जो काय अध्याय किंवा पहिला जो काय अ, त्या पुस्तकातला जो भाग आहे, तो दुसऱ्या भागासाठी हा बेसिक असतो. दुसरा हा तिसऱ्यासाठी. तर तुम्ही सिक्वेन्शियली ते वाचलं पाहिजे म्हणजे क्रमाने वाचलं पाहिजे. ते एक महत्त्वाची गोष्ट. दुसरं, की एखादा विषय समजून घेताना हा झाला मी जे काही सांगितलं हा चॅप्टरचा भाग हा एकच त्या ह्याच्यातलं पुस्तक आहे त्याविषयी. परंतु एखादा मोठा विषय सपोज मानवी जीवन हा विषय किंवा धर्म ही एक संकल्पना आहे. ते जर तुम्हाला समजवायची असेल, तर त्याच्यासाठी हजारो मार्केटमध्ये पुस्तकं आहेत. तर तुम्ही ते हजारो पुस्तकं जर वाचली, तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. मला हे माहिती तुम्ही हजारो वाचणार नाही. त्यातले 5, 7, 10 वाचणार. ह्याच्यापेक्षा जास्त काही वाचणार नाही. परंतु ते पुस्तकं कशी वाचली पाहिजेत? एखादी गोष्ट किंवा एखादा तुम्हाला आजार झालेला आहे. त्याचा तुम्ही पथ्य पाळून त्याची विषयी लागणारी औषधांचं सेवन केलं, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने त्याचं सेवन केलं, तर ते औषध आहे, ते औषध म्हणून काम करणार नाही.
तर तुमचं जे रोग आहे आणखी त्याच्याने वाढून जाईल. तुमची व्याधी ठीक होणार नाही, कारण तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने ते वापरताय. तसं तर सध्या जे काही धर्माचं ध्रुवीकरण झालंय, त्यामुळे धर्मविषयक गोष्टी समजून घेणं हा पहिला अधिकार आहे. भारतामध्ये बऱ्याचशा गोष्टी मिसिंग आहेत. मिसिंग काय आहेत, की आपल्याला जीवनामध्ये जे अन्न पदार्थ आपण खातो किंवा रोज आपण 3 टाईम जेवण करतो. परंतु शिक्षणामध्ये जे काही अन्नधान्य किंवा जे काही आपण न्यूट्रिशन म्हणतो, तर न्यूट्रिशनविषयी शिकवलंच जात नाही. माणसाचं आयुष्य चालू होतं, संपून जातं, तरी सुद्धा त्याला न्यूट्रिशन हा विषयच समजत नाही. शिक्षण घेतो, परंतु शिक्षण फक्त लिहिण्या आणि वाचणे इतपत. परंतु जे मेंदू जो परिपक्व करायचा आहे सर्वांगीण मार्गाने, तो मात्र परिपक्व होण्यासाठी शिक्षण नाहीये. आणि ते करण्यासाठी तुमचं उदरनिर्वाहाचं एकदा साधन तुम्हाला भेटलं, त्यानंतर जीवनाच्या विविध जे काही पैलू आहेत त्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि ते जाणून घ्यायला पाहिजे. तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तकांचं वाचन करावं लागेल आणि ते सिक्वेन्शियली करावं लागेल. तर याच्यामध्ये काही मी तुम्हाला पुस्तकं सांगतो धर्मविषयक. तुम्हाला जर ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अ जी काही जीवनाची फिलॉसॉफी आहे, तत्त्वज्ञान आहे, ते जर समजून घ्यायचं असेल आणि चुकीच्या लोकांना, बाबांना, त्यानंतर राजकीय पुढाऱ्यांना किंवा जे काही इतिहासकार आहेत, त्यांना त्यांच्या चुकीच्या आणि विषारी तत्वज्ञानातून तुम्हाला जर वाचायचं असेल, तर तुम्हाला काही पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. तर ती काही पुस्तकं 4च आहेत. ती 4 पुस्तकं तुम्ही वाचली, तर तुम्हाला बरंच समजून जाईल. जीवनाचा अर्थच समजून जाईल आणि तुम्ही कधीही कुणालाही बळी पडणार नाही. आणि तुम्हाला जे बी काही कोण धर्मगुरू आहेत किंवा जे बी कोण अ, ज्ञान शिकवतात, त्यांची जी लेवल आहे, ते तुम्हाला समजेल. त्यांना एवढं काही मोठं समजायची गरज नाही, हे तुम्हाला त्यानंतर समजेल. ते तुमचा कसा शोषण करतायत, तुम्हाला कसं वेडं बनवतायत ते समजेल. तर ती 4 पुस्तकं मी तुम्हाला दाखवतो. ती पुस्तकं मी तुम्हाला रँडमली दाखवतो. सिक्वेन्स हे एक पुस्तक आहे, छोटं पुस्तक आहे. हे आहे पुस्तक देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे. हे एक पुस्तक आहे. दुसरं एक पुस्तक आहे हे गुलामगिरी. हे पुस्तक आहे. तिसरं होतं हे शिवाजी कोण होता. चौथं पुस्तक आहे आस्तिक शिरोमणी चार्वाक. हे पुस्तक. आता हे जे 4 पुस्तकं आहेत, हार्डली माझ्या मते 500-700 रुपयाची ही 4 पुस्तकं असतील. आता हे जे 4 पुस्तकं आहेत, ते तुम्ही जर रँडमली वाचली तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. तुम्हाला काहीच कळणार नाही किंवा कळलं तरी तुम्हाला 10-20%च कळेल. तुम्हाला जर प्रॉपरली कळून घ्यायचं असेल, तर हे सिक्वेन्सली वाचा. तर सिक्वेन्स कसा? सिक्वेन्स तुम्हाला मेंटेन करायचं असेल, प्रॉपरली क्रम मेंटेन करायचं, पहिल्यांदा हे पुस्तक वाचा. तर ह्या पुस्तकाविषयी मी थोडक्यात सांगतो. हे जे पुस्तक आहे आस्तिक शिरोमणी चार्वाक, हे डॉक्टर साळुंखे यांनी लिहिलेलं आहे. डॉक्टर साळुंखे कोण आहेत ते तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही थोडेसे काय म्हणतात की बौद्धिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या फार गैरगुजरी आहात. तुमच्या डोक्याचा हा विषय नाही आहे, तुमची तेवढी पात्रता नाही आहे, तुम्ही हे वाचूच नका. हा माणूस तुम्हाला माहीतच पाहिजे. आणि त्यांचं आहे आस्तिक शिरोमणी चार्वाक. थोडक्यात सांगतो, चार्वाक हे असे एक परंपरा आहे किंवा लोकांचा समूह होता
किंवा एक तत्वज्ञान असं होतं की ज्यावेळेस गौतम बुद्ध होते किंवा जे हिंदू धर्म आपण म्हणतो, त्यावेळेस तर हिंदू धर्म बी नव्हता, परंतु जे वेद होते, वेदाला घेऊन जे काही वैदिक परंपरा किंवा ब्राह्मण लोक पुढे जात होते, त्यावेळेस हे लोक सुद्धा प्रेझेंट होते. एक त्यावेळेसच्या दुसरी एक विचारधारा घेऊन असणारी लोक म्हणजे चार्वाक. चार्वाक ही एक विवेकवादी परंपरा असलेल्या लोकांचा समूह होता, जे विज्ञानावर भरोसा करत ठेवत होते, जे सकारात्मक लोक होते. हे पुस्तक वाचा, याने तुम्हाला तत्वज्ञानाविषयी बरीच माहिती मिळेल. त्यानंतर हे पुस्तक वाचा, हे आहे देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे. याचे लेखक आहेत प्रबोधनकार ठाकरे. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील. हे काही मोठं पुस्तक नाहीये, फक्त 24 पानाचं पुस्तक आहे. परंतु पहिला चार्वाक, त्यानंतर धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे. त्यानंतर हे पुस्तक वाचा, गुलामगिरी. लेखक कोण आहेत? महात्मा ज्योतिराव फुले. हे पुस्तक वाचवा. पहिलं पुस्तक चार्वाक, दुसरं देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे, आणि तिसरं गुलामगिरी. आता हे ज्यावेळेस 3 पुस्तकं तुम्ही वाचाल, त्यावेळेस तुम्ही पूर्ण गडबडून जाल. तुम्ही एकदम असे, तुमचं डोकं गरम होऊन जाईल आणि तुम्हाला असं वाटेल, अरे यार, मी इतक्या वर्ष किती मूर्खात निघालेले आहे, आणि मीच नाही तर माझ्या मागच्या कितीतरी पिढ्या किती मूर्खात निघालेल्या आहेत. त्यावेळेस तुम्हाला समजेल. आपण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेतले, राजश्री शाहू महाराजांचे घेतले, शिवाजी महाराजांचे घेतले, संभाजी महाराजांचे घेतले, प्रबोधनकार ठाकरेंचे घेतले. अरे हे लोक त्यांचं अख्खं आयुष्य जे बोलत राहिले ते मात्र आपण घेतलं नाही. आपल्याला फक्त यांची नावं माहितीत आणि त्यांची पूजा करणं माहिती. पण त्यांची पूजा त्यावेळेसच होईल ज्यावेळेस तुम्ही त्यांचे विचार घ्याल. तुम्ही विचाराचं अनुकरण करत नाही, कारण की डोकं वापरत नाहीत. कोणतरी लिहितं, सांगतं, तेवढी छोटी माहिती घेता आणि पळता. कोणताही विषय हा स्टार्ट टू एंड टू एंड समजायचा असतो. त्यानंतर तुम्हाला कोणी फसवू शकत नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर हे पुस्तक वाचा, शिवाजी कोण होता. लेखक आहेत कॉम्रेड गोविंद पानसरे. त्यानंतर हे पुस्तक वाचा. हे जर तुम्ही पुस्तक वाचलं, त्यानंतर शिवाजी महाराज तुम्हाला समजतील. आणि जे काही हे भामटे लोक तुमच्यामध्ये द्वेष पसरवत आहेत किंवा जे कमी बुद्धीची लोक आहेत, त्या मूर्खांपासून तुमची मुक्तता होईल. हे एकदा पुस्तक वाचून समजणार नाही, कमीत कमी 2दा वाचा. हार्डली सगळ्यांची पेजेस जरी मी एकत्र केली तरी 400-500 पेजेस पेक्षा जास्त काही नाहीये. तर ते समजून घ्या आणि हे पुस्तकं एकदा वाचा. ही पुस्तकं ह्यांची तुम्ही ऑर्डर करा, हे ऑनलाईन अवेलेबल आहेत. ऑर्डर करा, वाचा आणि ही गोष्ट लोकांमध्ये भरपूर स्प्रेड करा, जेणेकरून अशा जे चांगल्या पुस्तकांची विक्री वाढेल, लोकांपर्यंत ज्ञान जाईल आणि जे चुकीची इन्फॉर्मेशन मार्केटमध्ये शेअर होते त्याच्यापासून लोक त्याला बळी पडणार नाहीत. हा विषय जो आहे बरेच लोक मांडतायत, कारण ह्याच्या मागं फार सिंपल आहे. माझ्यासारखा सामान्य माणूस किंवा बाकीचे सुद्धा बरेचसे यूट्यूबवर लोक आहेत. यूट्यूब सुद्धा काही दिवसामध्ये बॅन होऊ शकतो किंवा त्याच्यावर तो ऑलरेडी सरकारने कामच चालू केलेलं आहे की कसं कंटेंट चेक करायची, त्यांच्या फायद्याची असेल तर ठेवायची, फायद्याची नसेल तर डाऊन करून टाकायची. तर हे काही दिवस चालू आहे, तोपर्यंत तरी लोकांनी जागरूक होणं गरजेचं आहे. आणि जागरूक नाही झाले
तर परत आपली वाटचाल गुलामगिरीकडेच आहे. आणि ती गुलामगिरी जर 18व्या शतकात 1876चं आहे वाटतं हे. 1 जून 1873. तर त्यावेळेस काही शतकापूर्वी जर ज्योतिराव फुलेंना जे जे वाटलं, सो 1600-17व्या शतकात जे काही शिवाजी महाराजांना किंवा पुढं संभाजी महाराजांना जे काही जाणवलं, की हे आपल्या लोकांचा जो खरा शत्रू कोण आहे, ते आत्ता आपल्याला 21व्या शतकात सुद्धा जाणवत नाहीये, आठवत नाहीये. आपण मूर्खासारखे वाहवत चाललेलो आहे. तर ही खरंच जर हे नाही झालं, तर परत सुद्धा आपण गुलामगिरीकडे जाऊ आणि ही सध्या वाटचाल चालू आहे. त्यामुळं जागे व्हा आणि चांगल्या पुस्तकांचं वाचन करा आणि ही इन्फॉर्मेशन जी आहे पुस्तकांची ही स्प्रेड करा. एवढीच सदिच्छा व्यक्त करून आज आपण हा विषय इथंच थांबवूया. तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ पाहायचे असेल तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.